नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. ही पहाटे 5:20ची ट्रेन आहे, तर तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागतं. आणि मी बघा आता स्टेशन आलो अराऊंड 5 वाजता. आणि लोक आता जे जे स्टेशनवर बसायची तयारी. आता माझं इथून एंट्रन्स होता आणि माझं C9 कोच होते. हे 2 टाईपचे आहेत कोचेस. एक नॉर्मल कोच चेअर कार आणि एक एक्झिक्युटिव्ह क्लास. माझं CC होतं. ह्याचं इतकं बेहतरीन लेआउट आणि लुक आहे, तर तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल ह्या गाडीच्या. हे सगळे अनाऊन्समेंट्स वेळेच्या वेळी देतात ते. बरोबर 5:20ला ट्रेन निघाली. ॲटोमॅटिक दरवाजे आहेत, तर दरवाजे बांधून जातात. सगळ्यांना 1 लिटर पाण्याची बाटल देतात. तशी ट्रेन फुल नव्हती, अर्धी रिकामी होती. मग वेगवेगळ्या स्टेशनवर असेल लोक भरतात. मग ही लक्झरी ट्रेन आहे. आणि सकाळी मग 20 मिनटात त्यांनी आम्हाला चहा दिला. चहा किंवा कॉफी आणि त्यासोबत बिस्किट, रेडीमेड कॉफी पाऊच आणि चहा देतात. थँक्यू. मी कॉफी मागितली, कारण चहा पित नव्हतो मी. छान लागतो चहा कॉफी. हळूहळू सकाळ व्हायला लागली. बाहेरचा नजारा बघा. अरे पाणी, मी इकडून सीट चेंज केले रे, पाणी आहे. आणि स्टॉप्स पण खूप कमी आहेत. बॅग ठेवायला पण भरपूर जागा आहे. स्पेशल रूम अशी काही नाही आहे. सूर्योदय बघा कसा दिसतो, सुंदर. कारण ग्लास विंडोज खूप मोठ्या मोठ्या आहेत, त्यामुळे व्ह्यूज इतका सुंदर दिसतो ना. तुमचा सफर केव्हा संपला तुम्हाला कळत नाही. 10 तास लागतात साधारण मुंबई ते नांदेड ते मुंबई. सगळे इन्स्ट्रक्शन्स येत राहतात. आणि याच्यात स्पीड पण दाखवते, नेक्स्ट स्टेशन कोणतं आहे, करंट स्टेशन कोणतं आहे. जे मॅक्सिमम स्पीड 130 किलोमीटर्स आहे, ते पुढे दाखवेल तुम्हाला. हिरवीगार रान आहे, झाडे आहेत, पळताना पाहून खूप मजा येते. मग साधारण 9 वाजता ब्रेकफास्ट होता. मी व्हेज ऑप्शन सिलेक्ट केलं होतं. त्यामुळे बघा, हे दही आहे, पोहे आहेत, पॅनकेक आहे आणि पुरी आणि भाजी. हे सगळे त्याचे सिस्टम्स दाखवतात तुम्हाला. आपत्कालीन दरवाजा कसा करायचा. बॅक स्टेशन येतं तर दरवाजा ॲटोमॅटिक कसा उघडतो. तुम्हाला न्यूजपेपर पण वाचायला देतात. मराठी, हिंदी, इंग्लिश सगळे तुम्ही वाचू शकता. असं विकायला पण येतं दुसरे वेफर्स किंवा चॉकलेट. ते आपल्याला पैसे देऊन घ्यावं लागतं. पॉपकॉर्न. काही कुठं आवाज नाही, गोंधळ नाही, एकदम सिस्टमॅटिक गाडी जात असते. आणि तुम्ही चहा कॉफी डबल पण मागू शकतात. मी सेकंड टाईमला पण घेतलं होतं. इगतपुरीच्या आसपास नाही, मलाही होतंय बऱ्याचदा, पण हे कॅप्चर करायला
साधारण 11:30 वाजता जेवण आलं. जेवणमध्ये गरम पोळी होती, दही, वरण भात, पनीरची भाजी. पण सॉरी टू से जेवण बिलकुल चांगलं होतं. पनीरची भाजी खूप थंड होती, काही टेस्ट नव्हती त्याची. डाळ ठीक होती आणि ती छोटी आलूची भाजी ती छोटी दिली होती ते तेवढी छान होती, पण ते खूप कमी क्वांटिटी देतात. आणि तुमचं लंच झाल्यावर शेवटी आईस्क्रीम देतात ते थोडं थोडं ठीक आहे, व्हॅनिला आईस्क्रीम ॲज अ स्वीट डिश. हे सगळे बोगदे वगैरे दिसतात बघा. हे पण दरडी कोसळणं म्हणून त्यांनी गव्हर्नमेंटनी कशी जाळी लावलेली आहे. ते का भात रोपणी चालू आहे, दिसतात शेतकरी पेरणी करताना, ज्याच्यामुळे आपले अन्न मिळतं. अन्नदाता पावसात पेरणी करत असतात. यासाठी दादरचा स्टॉप आला. थँक्यू.